नमस्कार, देव माझं आरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट दादा आहेत. दादा, एक असा प्रश्न होता की आपले पहिले गुरु हे आपले आई-वडील आणि आता उद्यापासून उद्या गुरुपौर्णिमा आहे. तर त्या अनुषंगाने यादव काकू आहेत. अ, त्यांनी काय सांगितलं की मग आपल्या आई-वडिलांचं पूजन हे सर्वात आधी करायचं. कारण तुम्ही 25 देव करत बसा त्याच्याशी काही संबंध नाही. कारण शेवटी कुळधर्म कुळाचार आला की त्याच्यामध्ये तुम्हाला पितृदोष आणि हे पण चक्कर चालू होऊन जातं. असं त्यांचं होतं. पण माझा एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन असा वेगळा होता की जर तुम्ही अति गुलाबजामुन खायला बसला, तुम्ही 3-4 खाणार, 5 खाणार, 6व्या गुलाबजामुनला तुम्हाला वीट येणार खाता खाता. तसंच तुम्ही जर मिसळ खात बसला तर मग 1 हफ्त्यानंतर तुमची ऍसिडिटीमुळे तुमची वाट लागणार. तर तसंच जेव्हा आपण हे मी ऑब्झर्व केलेलं आहे की समजा एक व्यक्ती आपल्या घरी काम करते, ती 5-6 वर्ष काम करते आणि नंतर त्यांना अचानक सांगते की बाबा मला दुसरी नोकरी मिळाली आहे, मी आता हे करते, मी सोडते वगैरे वगैरे. पण मी तुला इतक्या सगळ्या मदत केली, तुला फायनान्शियली मदत केली, तुला अ, अडचण होत्या तेव्हा तुला तुला सांभाळून घेतलं, तुझा पगार कापला नाही, तरी तू 5-6 वर्षानंतर सोडते. मी एक ऑब्झर्व केलं, ती व्यक्ती अक्षरशः बोर होते. आणि मी हे पण ऑब्झर्व केलंय की एक डॉक्टर राजीव जगताप म्हणून आहे सिंहगड रोडवरती. 22 वर्ष इंटर्न म्हणून लागलेला डॉक्टर अजूनही तिकडे नोकरीला आहे. म्हणजे हे अशा दोन्ही गोष्टी आल्या. म्हणजे माझा एक बघण्याचा दृष्टिकोन याच्यातून असा समजला की तुम्ही आई-वडील असो किंवा मुलं असो, तो जो फटीग जो म्हणतात रिलेशनशिप मधला फटीग, तो जर तुम्ही दूर केला तर तुमचे रिलेशन्स खरंच चांगले कंटिन्युअस राहतात. तर गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने आणखीन हे ओल्ड एज लोक जी आहेत आपल्या घरी, ज्यांना त्यांचं म्हणणं की बाबा आम्हाला काही किंमत दिली जात नाही. पण ते मुलं आणि सुनेचा त्यांचा अपेक्षा नसते की बाबा आम्ही काय तुमच्याशी वेडवाकडं वागू. पण ती जी मानसिक स्थिती असते त्या व्यक्तीची, त्याच्यामुळे अनेक नवीन प्रॉब्लेम स्टार्ट होतात. तर हे गुरु आणखीन आई वडील जरा आपण त्याच्यापासून यावेळेला स्टार्ट करूया. ठीक आहे. श्रीराम, सर्वांना नमस्कार. सर्व देव माझा या चॅनलच्या जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे नवीन होतील त्यांना ह्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एक उत्तम छान नवीन गुरुपौर्णिमा सर्व साजरे कराल. आपण शेवटचे 3-4 एपिसोड केलेत अशी अपेक्षा करतो. सरांनी आत्ता जो पहिला प्रश्न विचारला यादव काकूंचा, की प्रथम जे गुरु असतात ते आई वडील असतात. आपण कायम जर बघितलं तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, इथं पुढं गुरुदेवो भव कधी येत नाही. मुळामध्ये जीवनातले शिक्षक आणि गुरु ह्या दोन वेगवेगळी तत्व आहेत. आई वडील हे मुळातच देवाची उपमा त्याला दिलेली आहे. म्हणजे विशिष्ट स्थान जे वास्तविक गुरुच्या वरचं आहे, की सुरुवात कुठनं होते तर त्यांच्यापासून होते, की मातृ आई पहिले जिने आपल्याला जन्म दिला, पितृ जे त्याला कारण आहे, जे आपल्या नंतर कर्माच्या दिशेसाठी किंवा आपण जीवनामध्ये मार्गस्थ होण्यासाठी जे आपल्याला मदत करतात किंवा आपल्याला मार्गस्थ करतात संस्कारित करून, ते वडील. आणि तिसरं आचार्य देवोभव. आपण जे शाळेत शिकतो किंवा आपण आधी जुन्या काळामध्ये आश्रमात शिकलं जायचं, हे आचार्य, त्यांना आचार्य म्हणलं जायचं, त्यांना गुरु म्हणलं जायचं नाही. म्हणजे आचार्य शब्द वेगळा आहे आणि गुरु शब्द वेगळा आहे. म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, पण गुरुदेवो भव असं म्हणत नाही. आता सोप्या भाषेमध्ये, की आपण अशा दृष्टिकोनातनं विचार केला, जसं आजींचं म्हणणं झालं की आई वडील पहिले गुरु असतात. तर गुरु काय आहे तर आपल्याला आपल्या जीवनातला ज्ञानाचा आणि जीवन योग्य तऱ्हेने पुढे भविष्यात चालायचा शेवटचा बस स्टॉप.
त्याच्या पुढे तुम्हाला परत दुसरं कुठलं स्टेशन किंवा ठिकाणी जायला लागत नाही. आणि आई वडील समजा असं धरून चालू की खूप मोठे सायंटिस्ट आहेत, हुशार आहेत, शिक्षक आहेत, किंवा अजून काही आहेत, तरी मुलांना हे शाळेत जायलाच लागतं. म्हणजे असं कुठलं सायंटिस्ट म्हणत नाही की मी अति हुशार आहे, मी नोबेल पारितोषिक जिंकलेला आहे, मी अमुक पारितोषिक जिंकलेलं आहे, तर माझ्या मुलांना मी शिकवतो. तर तसं कधीही होत नाही. कारण ती जसं क्रम आहे त्या अनुषंगानेच मनुष्याला जीवन हे जगायला लागतं. म्हणून कधीही आई वडिलांना हे देवाची उपमा दिलेली आहे, की त्या तत्वाची, देव ह्या तत्वाची उपमा दिलेली, की तुम्ही त्या तत्वाकडे कशा अनुषंगाने बघता. गुरु ही ती किल्ली आहे. तसं जर असतं तर आपण जे सर्वसाधारण आपल्या व्यवहारामध्ये शब्द येतो की आई किल्ली म्हणतो का किंवा आई वडील किल्ली म्हणतो का, तर नाही. तर आपण म्हणतो मला गुरु किल्ली लाभली. मग गुरु किल्ली लाभली म्हणजे काय, तर योग्य ज्ञानाचा झालेला स्वीकार आपण जेव्हा करतो आणि ते फलद्रूप अवस्थेत होतं आणि आपण जेव्हा ते दुसऱ्याला देतो, त्याला म्हणतात ती गुरु किल्ली लाभणं. म्हणजे गुरूंची तत्व आपण समाजापर्यंत पोचवणं किंवा त्यांच्या मार्गस्थ, त्यांच्या मार्गावर चालणं. पण गुरु कसा तयार होतो, म्हणजे एक तुम्हाला मी आता जसं यांनी सांगितलं तसं एक उदाहरण सांगतो की गुरु कसा तयार होतो. एखादी गोळी तयार केली जाते, औषधाची गोळी जेव्हा येते तेव्हा ती कंपनी काय लगेच बाजारामध्ये त्याला विकता येत नाही. आणि त्याच्यासाठी तिला मार्केटिंग करायला लागतं पहिल्यांदा. आपण सगळ्यांना माहिती असतं की उत्तम निर्मिती केली आहे, ठीक आहे, निर्मिती उत्तम झाली आहे, पण मी केलेली उत्तम निर्मिती, औषध घेताना आपण म्हणतो ना एखादं ड्रग आता नवीन बाजारात आलंय तर ते आज हे ड्रग प्रत्येक घरोघरात आहे. आपण असं म्हणतो की या औषधाने सगळ्यांना फरक पडला, तर ते प्रत्येक घरामध्ये असतं. आज डोलो गोळी आपण म्हणू की प्रत्येकाच्या घरात जनरली ती गोळी आहे त्याला. तर मुद्दा कसा की ज्या फॅक्टरीमध्ये आपण असं, त्या फॅक्टरीला आपण परमेश्वर समजू, भगवंत समजू, पण या भगवंताच्या फॅक्टरीमध्ये निर्माण झालेली गोळी, तर ती गोळी आपल्याला काय डायरेक्ट प्रत्येक घरामध्ये येत नाही. ह्याला काय म्हणतात की आपण भगवंताशी डायरेक्ट जोडलं जात नाही. आपण त्या परमेश्वरी तत्वाशी डायरेक्ट, आपण म्हणतो ना की मी कशाला पाहिजे बाकीची माणसामध्ये, मी त्या तत्वाशी डायरेक्ट बोलतो. तर त्याची आपल्याला ओळख नसते. त्याच्याशी आपल्याला बोलताना, वागताना किंवा आचरण करताना कशा पद्धतीने व्हायला हवं हे सांगणारा कोणतरी लागतो. मग होतं कसं की त्या गोळीचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. आणि ती मॅन्युफॅक्चरिंग आपण सगळे कित्येक वेळा डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आलेले असतात, सॅम्पल घेऊन येतात आणि ते त्या डॉक्टरना सांगतात की ही गोळी आहे. तर ते डॉक्टर विचारतात की काय ह्याचे दुष्परिणाम काय आणि परिणाम काय. परिणाम तर जोपर्यंत तुम्ही कोणावरती त्याचा प्रयोग करत नाही तोपर्यंत दिसत नाही, पण डॉक्टर आधी काय विचारतात, त्याचे दुष्परिणाम काय, ह्याने साईड इफेक्ट काय होतात, की मी पेशंटला जेव्हा ते प्रिस्क्रिप्शनवरती लिहून देणार तर परिणामापेक्षा दुष्परिणाम मला माहिती असणं गरजेचं आहे. मग तो सांगतो की नाही दुष्परिणाम अमुक काही जास्त हे नाही, तर तुम्ही वापरून बघा. मग तो त्याला फ्री सॅम्पल देतो डॉक्टराला. मग ते डॉक्टर काय करतात की त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटला ते फ्री सॅम्पल देतात, कारण त्याला ती चाचणी, आपण म्हणतो की चाचणी पाहिजे असते की याचा रिझल्ट कसा आहे. ना त्याच्या आधी हे पण असतं की फ्री सॅम्पल नुसता नसतो, आधी केमिकल टेस्टिंग वगैरे असतं, ते सगळं केमिकल ट्रायल्स मधून ते जायला ते लागतं. ते सगळं फॅक्टरीज होतं. हो. ते फॅक्टरीज होतं आणि मग ते फायनल तयार झालं की तेव्हा ते येतं हो. याच्यात. आणि मग जेव्हा तो डॉक्टर एखाद्या पेशंटला ती गोळी देतो आणि ती गोळी दिल्यानंतर तो जेव्हा पुढच्या वेळी येतो आणि तो त्या डॉक्टरला सांगतो, वा वा काय डॉक्टर साहेब तुम्ही ती नवीन गोळी दुसरी दिलीत, फ्री सॅम्पल, इतका सुंदर त्याचा परिणाम झाला की काही म्हणजे त्रास कमी, 10-5 गोळ्या घ्यायचो ते आता मला एका गोळीवरतीच माझं काम भागतंय वगैरे वगैरे, काय जे एक्स्ट्रा असेल ते. मग ते डॉक्टर काय करतात
ती गोळी इतर जणांना द्यायला प्रिस्क्राईब करायला सुरुवात करतात. त्यांना त्यांचा फीडबॅक मिळालेला असतो की गोळी उत्तम काम करते आणि मग ती गोळी घरोघरी जाते. मग अध्यात्म काय आहे? तर हेच आहे. तयार भगवंताच्या फॅक्टरीत होतं, पण ते डायरेक्ट आपल्या घरामध्ये येत नाही. मग त्याच्यामधली जो तुमचा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतो ते डॉक्टरांकडे देतो आणि हा जे डॉक्टर असतात ज्याची चाचणी करतो तो हे गुरुचं काम करतो आणि मग ती गोळी प्रत्येक घरात पोचवतो. म्हणजे काय होतं की एखादी व्यक्ती जेव्हा मला गुरु करायचा आहे, मला गुरुची जीवनात अपेक्षा आहे, मी कोणाला गुरु करू, हे जेव्हा प्रश्न सगळे उभे राहतात ना, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीपाशी पर्यंत पोचायला लागतं की जी तुम्हाला योग्य मार्गाने तुम्हाला सगळे संस्कारित करून ते ज्ञान फक्त त्या घरात पोहोचवणार आहे. ज्ञान हा शब्द खूप महत्वाचा. गोळी हे ज्ञान नसतं, पण गोळी हा उपाय असतो. पण तो सगळ्या घरात पसरला जातो आणि मग येतं की अमुक अमुक कंपनीची अमुक गोळी आहे, तर ती सगळ्या याच्यावरती अमुक छान काम करते आणि मग त्याला सगळीकडे त्याचा प्रसार होतो. त्याला म्हणतात गुरुप्रसार. मग जसं आपण बाकीच्या गोष्टी जशा येतात की त्याच्यात कंटेंट काय, तर सर म्हणाले की त्याची परीक्षा केली जातात. म्हणजे काय? त्या गुरुचं शिक्षण किती आहे, गुरु कसा आहे, गुरु त्याचं वागणं, आचार विचार गुण आणि त्याच्याबद्दल निघणारे दुर्गुण म्हणजे साईड इफेक्ट ते पण पाहिजेत. म्हणजे कुठल्याच गोष्टीला तुम्ही जर म्हणाल की चांगलीच फक्त असते तर असं कधीच नसतं. कितीही मोठी व्यक्ती असो, कितीही मोठा असो, तर ती त्याला चांगलं आणि वाईट हे असतंच असतं. कारण चांगलं आहे हे कळण्यासाठी वाईट असणं गरजेचं आहे आणि वाईट आहे हे कळण्यासाठी चांगलं असणं पण गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी पूरक आहेत. तसं सकाळ आहे हे कळण्यासाठी रात्रीची गरज आहे. दिवसभर जर समजा म्हणजे रात्रंदिवस जर सूर्यप्रकाश असेल तर आपल्याला अंधार काय याची जाणीव होणारच नाही. म्हणून दोघांचंही आपल्याला सूर्य त्याच ठिकाणी असतो, फिरत आपण असतो. म्हणून आपल्याला ते दिवस रात्र वाटते. तसं जीवनामध्ये चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येक मनुष्याला जो उत्तम तऱ्हेने समजावून सांगतो तो ते व्यक्तिमत्व हे गुरुस्थानी असतं. गुरुचं वर्णन करता येतं का? 100% करता येतं. हे अमुक अमुक असे हे गुरु आहेत. हे दिसायला असे दिसायला होते, हे उग्र आहेत, त्यांचा स्वभाव असा आहे. पण सद्गुरूंचं वर्णन नाही करता येत. म्हणजे आपण कुठल्या आपले गुरु जे असतात त्या गुरूंच्या पेक्षा सद्गुरूंचं जर वर्णन करायचं म्हटलं तर सद्गुरूंचं वर्णन हे होतच नाही. सद्गुरूंचं वर्णन कधी करू शकतो आपण? ज्याला सद्गुरू कळले अशी व्यक्ती जर असेल तर तीच वर्णन करू शकते, आपण ते करू शकत नाही. आपण त्या गुरु मार्फत तिथपर्यंत पोहोचत असतो आणि ते सद्गुरू त्या तत्वापर्यंत तुम्हाला पोहोचवत असतात. आज पांडुरंगाचं दर्शन आपण घडतो किंवा आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो तर त्याचं आपले मधले हे कोण आहेत, दुवय कोण आहेत, तर तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आहेत की ते आपल्या संघ बरोबर नाही किंवा सोबत नाही, संघ म्हणजे संघ करून येतात. सगळं सारखं ते करून सगळ्यांना बरोबर घेऊन जातात. असं म्हणतात का की ज्ञानेश्वरांची पालखी अगोदर गेली, मग तुकारामांची गेली आणि मग नंतर सगळे वारकरी गेले? नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जातात ते. मग असा मार्ग मनुष्याच्या जीवनाच्या एका टप्प्यावरती गुरुच्या बाबतीत घडत असतो. आणि ही जी ती घटना असते की ज्यावेळी मनुष्याला जीवनामध्ये खरंच गरज असते तेव्हा त्यांनी योग्य तऱ्हेचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे. काही जण म्हणतात आपण गुरु शोधायला जाऊ नये, तो आपल्याला शोधत येतो. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या दोन गोष्टी एकमेकांना समाजामध्ये बांधून ठेवलेल्या आहेत की एखादा दारुडा आला आणि तो म्हणला मी तुमचा गुरु आहे आणि तर तुम्ही ते स्वीकाराल का, असं पहिलं मानाला शब्द तुम्ही घ्या. तुम्ही ते नाही स्वीकारणार, पण त्याच्यावर विचार कराल काय कदाचित जर म्हणजे कुठलं महाराज किंवा हे अमुक त्याचं हे नाही ना घेऊन आला, वेश नाही ना घेऊन आले,
आणि त्या अनुषंगाने मनुष्याची विचारधारा बदलते. पण गुरु करताना ज्ञानाचा गुरु केला जातो, हा कधी भाग पहिला लक्षात ठेवा. जिथं ज्ञानाचा गुरु केला जातो आणि अध्यात्म मार्गातला उच्च कोटीची अवस्था जेव्हा प्राप्त येतो, तेव्हा सद्गुरूचा त्याला एक तुम्हाला स्पर्श मिळतो, टच मिळतो. दादा पण एक मला सांगा, तुम्ही हे जे एक्झाम्पल दिलं त्याच्यामध्ये एक अपवाद असा आहे की गजानन महाराज आणि बंकट, हं. बंकटला ते तर रस्त्यावरती उकरड्यावरती कुत्र्यांबरोबर खाताना दिसलेले, बरोबर आहे. पण त्यांनी ते ओळखलं. बरोबर. हाऊ डू यू रिलेट दिस टू थिंग? आता कसं आहे की आपण तुम्ही जो सांगितलं की बंकटलालांनी त्यांना काय बघितलं की ज्या घरामध्ये कार्य होतं तर तिथं झाडाखाली लोकांनी खाल्लेल्या पत्रावळी फेकलेल्या होत्या आणि तिथलं अन्न वेचून गजानन महाराज खात होते की जेव्हा बंकटलालांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही हे अन्न वेचून का खाता, मी तुम्हाला नवीन ताट म्हणजे पत्रावळी करून आणून देतो. तर तेव्हा त्यांनी नाही सांगितलं आणि सांगितलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, म्हणजे हे टाकलं नाही पाहिजे. म्हणजे गजानन महाराजांचं आपण जसं म्हणतो ना की हे जे महाराज आहेत किंवा स्वामी आहेत किंवा अजून कोणी आहेत, तर ज्या क्षणी लोकांना त्यांची जाणीव व्हायला सुरुवात होते एखाद्याची, असा एका गजानन महाराजांचा त्या क्षणी जन्म झाला तर नाहीये. आता लोक त्याच्यावरती विचार किंवा अगोदर करून ते कुठले होते, काय होते, हे सगळं हे केलं जातं. म्हणजे त्याच्यावरती संशोधन करतात किंवा मुळाशी अजून जायचा प्रयत्न करतात. पण ज्यावेळी त्या गोष्टीचं ज्ञातून समाजापुढे येतं ना, तिथनं समजतं की तिथं तेव्हा ते प्रगट झाले. अगोदर कोणी होत नव्हते का? तर होते. पण प्रगट म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा मनुष्याला ती जाणीव होते, जे तुम्ही म्हणताय की त्या बंकटलाल का खेचला गेला तिथं, तर काहीतरी तत्वामध्ये त्या गोष्टी अशा असतात की मनुष्य समोरचा खेचला जातो. बंकटलाल हा सात्विक गुणाचा होता. म्हणजे हा आपण आता ह्या उदाहरणाचा विचार केला तर सात्विकता बरोबर खेचली गेली की तिथं अरे नाही, त्याला करुणा वाटली, म्हणजे की अरे तू नको घेऊ, मग तुला मी चांगलं हे देतो. म्हणून महाराजांनी तिथं फक्त अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे दाखवण्यासाठी तिथं म्हणजे बंकटलालाला जवळ केलं. ह्या माणसांचे आपण जसं म्हणतो की गुरुतत्वाचे ओळख ही माणसाला योग्य तऱ्हेने पटतेच. म्हणजे आता कशी पटते हे जर तुम्ही मला प्रश्न विचारलात की एखादी व्यक्ती पण ती खरी गुरु आहे की नाही ती कशी ओळखायची, तर ते सांगणं शब्दामध्ये अवघड आहे, ती पटते. आणि ह्या पटण्यामध्ये पुढं महाराजांनी काय केलं, समाजाप्रती सगळ्या गोष्टी केल्या. तुम्ही जर त्या महाराजांचं जर सगळं त्या गजानन विजय ह्याच्यामध्ये जर बघितलं की तर सगळं जे त्यांचं जीवन जगलेलं आहे किंवा ते पूर्ण होतं, हे आपण म्हणतो की ते चमत्कार. आपण काय करतो, पोथी वाचताना महाराजांनी अमुक चमत्कार केला आणि तो बरा झाला. महाराजांनी आंबा खात होते, त्या लक्ष्मणाच्या अंगावर आंबा फेकला आणि त्याला पोटाचं दुखणं होतं, मग तो खातो, मग सगळेजण म्हणतात अरे जे कुपथ्य होतं तेच तू खाल्लंस, आता तर तुझी काही दडगत नाही. तो काय म्हणतो, महाराजांवरती माझा विश्वास आहे. तो खातो, त्याला जुलाब होतात आणि त्यातनं सगळं रोग निघून जातो. हे फक्त आपण वाचतो, पण अशा उदाहरणांमध्ये घ्यायचं काय, तर तुम्ही एकरूपता किती आहे, विश्वास किती आहे, हा महत्वाचा भाग. गंगा भारतीला जो संबंध शरीराला रोग झाला होता, महाराजांना जिथं स्नान घातलं जायचं, त्या स्नानाची माती तो रोज अंगाला लावायचा मलम म्हणून. म्हणजे हा विश्वास आहे, ही अंधश्रद्धा नाही, हा विश्वास आहे. अंधश्रद्धा त्याची लोकांनी नंतर केली की महाराजांनी मी आज म्हणजे स्वयंघोषित जे आहेत त्यांनी या गोष्टी केल्या की मी वापरलेलं तो घेतलं तर ते झालं. मग इथं मनुष्याला ही आपल्याला सद्विवेक बुद्धी जागृत अवस्थेत हवी की आपण काय करतोय ह्याचं भान हवं. गंगा भारतीनी अंगाला जे लावलं ते महाराजांनी सांगितलं नाही त्याला तू लाव, त्यांनी श्रद्धेने लावलं. मग त्यांनी जेव्हा उभा राहिलं तेव्हा सगळे लोक म्हणले अरे तू महाराजांची इथं येऊ नकोस, तिथं तुला रोग झालेला आहे त्यांनी. मग ते शेवटी जो बेडका थुंकला. आज लक्षात घ्या, मी असे कित्येक लोक पण पाहिलेले आहेत की काय तुम्ही लोकांना गजानन विजय म्हणता, छान आहे काय, असं कोणी खाऊन म्हणजे तोंडातनं बेडका थुंकला तर चालेल का? म्हणजे तुम्ही
घरामध्ये आपण म्हणतो की थुंकणं हे वाईट आहे, तर मग तसा महाराजांनी थुंकला आणि त्यांनी तो अंगाला लावला, मग त्याचा सुगंध आला, असं सगळं पोथीमध्ये वर्णन आहे. तर त्याच्यातनं म्हणे मग आम्ही काय, म्हणजे ज्यांनी कोणी ज्यांच्याकडे दर्शनाला गेलं त्यांनी थुंकलं वगैरे तर आम्ही ते स्वीकारायचं, हे प्रश्न सुद्धा लोकांनी विचारलेले आहे. आपण काय करतो, एखादी गोष्ट आहे ना, ती सगळ्या ठिकाणी समदृष्टिकोनातनं किंवा याच्यामध्ये पाहिला जातो. हा आपला सगळ्यात मोठा वाईट गुण आहे, की इथं म्हणजे तसंच. शंकर महाराजांच्या बाबतीत सुद्धा माझं एक जण ओळखेत, ते म्हणले काय आम्ही मुलांना हे करणार, शिकवणार काय. महाराज सगळ्यांबरोबर गप्पा मारत बसायचे, महाराज सिगरेट ओढत बसायचे, महाराजांनी हे केलं. म्हटलं तेवढा एकच गुण बघितलात का तुम्ही? त्याच्या मुळाशी किंवा त्या गोष्टीच्या पाशी जाऊन आपण जर विचार केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी प्राप्त होतात, त्या कळतात. आणि ठीक आहे, आपण असं धरू की काही गोष्टी केल्या. आता आपण जसं म्हणतो की कृष्णांनी लीला केल्या म्हणून तुम्ही काय 100 बायकाचं त्याच्यात हे करणार आहात का? तर कृष्ण लीला काय हा शब्द नीट समजून घेतलात ना तर येईल. पण ते लोकांनी त्याचं वेगळ्या दृष्टिकोनातनं समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे धर्म आणि धार्मिक गोष्टी ह्या बाजूला राहिल्या आणि त्याचं आज आपण गोकुळाष्टमी किंवा ह्याच्यामध्ये मोठे स्पीकर वगैरे लावून जे हेडीस प्रकार बघतो ते वेगळे आहेत. म्हणजे काय झालं की दृष्टिकोन माणसांचे बदलले. मग जसे दृष्टिकोन बदलले तर सुरुवातल्या गुरुतत्वाचे आणि आत्ताचे गुरु हायटेक झाले. मोबाईल हातात आहे, सगळं हातात आहे, सगळे हायटेक गुरुजी झालेले आहेत किंवा गुरु झालेले आहेत. पण ह्याच्यामध्ये मूळ काय ते कधी आपण बघायचा प्रयत्न करत नाही. कारण इतकं सध्याचं आयुष्य धकाधकीचं आणि पुढे गेलेलं आहे की आपल्याला समोरचा आहे तोच गुरु, मग त्याचे फोटो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत आता चालू आहेत. तो आता आपल्याला भाग नाहीये. तर सांगायचा हेतू काय आहे की एखादी गोष्ट पोथींमधली किंवा आपण अगदी सत्यनारायणाच्या पूजेमध्ये बघत असतो की बोटीतनं दागिने घेऊन निघाला आणि मग तो हव्यासाने बघतो तर त्याच्या जागी त्याला पानं फुलं दिसतात, दगड दिसतात. हे काय आहे? हा सगळा भ्रम आहे की हा परमेश्वर आपली कायम परीक्षा घेत असतो. हे मनुष्यानी पहिल्यांदा स्वीकारणं गरजेचं आहे. जीवनातली प्रत्येक घटना, प्रत्येक चांगली वाईट घटना ही परमेश्वराने लिखित केलेली आहे. आणि ती तो मनुष्याला त्याचं, की आपण एखादं म्हणतो ना की एखाद्याचं संयम बघत असतो. तो किती आहे, कसा आहे हे पाहत असतो. आज मिलिटरीमध्ये जे शिक्षण दिलं जातं, मग त्यांना जंगलात नेतात, सापांना मारून त्यांना ते खायला लावतात किंवा काही तिथं जे काही सरपटणारे पण ते नाही. असं आहे का की अन्न नाहीये? पण वेळेप्रसंगी, वेळेला तुम्ही काय तुम्हाला करायला लागेल ह्याचं शिक्षण आधी देतात. म्हणजे असं त्या माणसानं सांगतं का की आता ठीक आहे तिथं केलं तर तुम्ही आता शहरात राहिला तर तुम्ही ते करा, तर तसं नाहीये. मग तो मनुष्य हे झाला का? असं आज बॉर्डरवर लढणारा सैनिक हे जर सगळं करत असेल, आपण अगदी थोडंसं पुढे जाऊन बोलतो की आपण म्हणतो यांच्याकडे काय मिलिटरी कॅन्टीनचा कोटा असेल तर त्यांच्याकडनं दारूच्या बाटल्या घ्या. अरे ते उभे राहतात त्या सियाचीन बॉर्डरवरती वगैरे किती मायनस ह्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी त्यांना ते शरीरातली उष्णता निर्माण करणारी ते काय दारुडे नाहीयेत. आपण विचारधारा चुकी, मग तुझं असेल ना तर कोटा मला दे आणि आपण माणसं कुठं बसतात तर घरात. हा फरक नीट समजून घेणं गरजेचं आहे. आपण जसं म्हणतो ना की मंदिरात मठात मद्य मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश वर्ज्य. मग एखादा जर सैनिक आला तर त्याला प्रवेश वर्ज्य का? की ज्याच्या जीवावरती आपण आज इथं बसलेलो आहे. म्हणून विचारधारा ही खूप महत्वाची आहे आणि प्रसंग हा नीट प्रत्येक गोष्टीतला समजून घेणं गरजेचं आहे. इथे एक छोटं शॉर्ट मध्ये तुम्हाला मी उदाहरण सांगतो, एक एक गोष्ट सांगतो एका चोराची, की जसं पांडुरंगाला तो चोर होता, अट्टल चोर गावातला. आणि कसं असतं की चोरांचं बघा, सकाळ कधी होते तर रात्री 9 नंतर होते आणि त्यांची रात्र कधी चालू होते तर पहाटे चालू होते. आणि हा इतका अट्टल चोर असतो आणि पांडुरंगाची भक्ती करणारा आणि ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराजांची अतिशय भक्ती करणारा असतो, पण अट्टल चोर असतो. आणि तो गरिबांना लुटायचा नाही. म्हणजे एका झाडावरती बसायचा वाटसरूच येतं आणि आली गाडी बैलगाडी की उतरून
त्याला ते शस्त्र दाखवून ते तो लुटायचा. होतं काय की एक वर्षी गावामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज हे फिरत फिरत येणार असतात पुढं पंढरपूरला जायच्या आधी. आणि त्याला ही गोष्ट कळते की आता ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज येणार आहेत, तर आपण काहीतरी मोठं करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. कारण जरी चोरी करत असला तरी श्रद्धा मात्र अपार होती. आता सगळे म्हणतो तर पैसा पाहिजे, 10 माणसांना जेव्हा खायला बोलवलं पाहिजे, आपण म्हणतो ना जसं सगळं मांडव वगैरे घालून करायला पाहिजे, तर म्हणजे हात तगडा मारायला पाहिजे असं तो मनामध्ये विचार करतो की आता जे येणार आहेत तगडा हात असायला पाहिजे. पण म्हणतो बास, आता जो ते मांडववाला वगैरे असतो त्याला सांगतो की तू परवा दिवशी ये, मी तुला सगळे जे काय आहे ते पैसे देतो. आणि हा सगळं ते जे काही लुटायचा ते व्यापारी ठरलेला होता की त्याच्याकडे जाऊन त्याचं ते पैसा घेऊन यायचा. आता होतं गंमत अशी की 2 दिवसानंतर हे येणार असतात, सगळी तयारी करायची असते, ह्याच्याकडे काही पैसे नसतात. म्हणतो आज तगडा हात मारायलाच पाहिजे आणि जाऊन झाडावर बसतो. आणि नेमकं कोणी येत नाही. आता इथं लक्षात घ्या, 2 गोष्टी जी हुरहुर त्याला लागते. परवा दिवशी ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज येणार असतात, त्यांच्यासाठी सगळं नीट करणं हे त्याचं मनामधलं स्वप्न असतं आणि त्याला ते करायचं असतं. आता हे करण्यासाठी त्याच्याबरोबर अट्टल चोरी करून हे कर्म करायचं असतं. तर आता करणार काय? आणि शेवटी म्हणतो ना की तो मुखामध्ये पांडुरंग 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 त्याच्या चालू असतं. आता गंमत बघा, अट्टल चोर आहे, मुखात सतत पांडुरंग पांडुरंग, विचार माऊलींचा आणि नामदेव महाराजांच्या याचे, आणि झाडावर बसलेला की कोण येतंय का, म्हणजे चोरी करूनच ते सगळं करायचं. तर नेमकं कोणी येत नाही. आणि इकडं अर्थात ज्यांना गुरु मानलेलं असतं तो पांडुरंग अस्वस्थ होता. अरे काय, माझा शिष्य संकटात आहे, आता काहीतरी करायला पाहिजे. मग तो रुक्मिणी आईनं हाक मारतो की जरा एक काम करा, तुम्ही चांगले सगळे दागदागिने जे सगळं आहे ते सगळं परिधान करा. आणि रुक्मिणी आई म्हणते अहो आता रात्री कुठं जायचं म्हणजे एवढं सगळं परिधान वगैरे करून जायला. रुक्मिणी म्हणजे काय, साक्षात लक्ष्मीच. मग ते म्हणतात नाही नाही, जेवढं वरच्यावर काढता येईल असं सगळं दागिने घाला त्याच्यात. रुक्मिणी आईला कळत नाही की हे काय म्हणतात. ठीक आहे, पतिदेवांची आज्ञा झालेली आहे. मग ते हे करतात. पांडुरंग सुद्धा सगळं जरीचं सगळं त्याच्यावर ते सोन्याचे दागिने वगैरे घालून, आणि दोघं ते म्हणतात चल. आणि दोघं जण एक शेटजी आणि शेठानी असं वेश घेतात, बैलगाडीत बसतात आणि येतात. आणि रस्त्याने जेव्हा येतात तेव्हा हा चोर वरती झाडावरनं बघतो की कोणतरी येत आहे त्याच्यामध्ये. हा आपला सुरा काढतो त्याचा, आणि जसं टप्प्यात येतं तसा खाली उतरतो. थांबा म्हणतो, दरडवतो त्याला, थांबा. आणि दरडवलं काय करतो, रुक्मिणी आईच्या मानेला तो सुरा लावतो. आणि सुरा लावतो म्हणतो सगळं काढा, नाहीतर ह्या बाईनं मारून टाकेल, सगळं काढा अंगावर. पांडुरंग म्हणतो की नाही नाही, तू हिला मारू नको, मी सगळं देतो, तुम्हाला सोनं चांदी हवी आहे ना, ती अगदी सगळी देतो, पटापट पटापट काढा म्हणतो. आणि ते सगळं काढून घेतो. आता गंमत बघा, इथं जो जगाचं नियंत्रण करतो, आपल्या भक्ताचा जो मनामधला विचार आहे तो पूर्ण करण्यासाठी पांडुरंगाने वेश कशाचा घेतला, त्या शेठजीचा. स्वतःच सगळं सोनं चांदी आणलं. एका क्षणात त्या माणसाला कळलं असतं की काय झालं असतं, पण नाही. त्या माणसाला आपण जिच्या गळ्याला लावतोय ती साक्षात लक्ष्मी आहे हे त्याला माहीतच नव्हतं. तर म्हणलं नाही, पहिलं सगळं काढा, दरडावतो, पण तो मारू नकोस माझ्या बायकोला, मी तुला सगळं देतो. असं करून सगळं घेतो, सगळं डबोलं बघतो. म्हटलं बास, माझं कामच झालं सगळं, की आता एवढं आहे सोनं, मी आजपर्यंत कधी एवढी वाटमारी केलेली नव्हती, मिळालेली नव्हती, आता ही मिळालेली आहे. ते फटाफटा फटाफटा फटा ते बांधतो आणि त्यांना सांगतो जा इथनं. ते म्हटले तुम्ही एवढं सगळं लुटलेलंच आहे, ते कशासाठी एवढं लुटलंय. चोर म्हणतो तुम्हाला काय करायचं आहे. तो म्हणले तू कुठल्या गावाचा आहे.
तो म्हणतो तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय पोलिसात जायचं का? ते म्हणले नाही, आता तुला दिलं ना सगळं आम्ही. तर तो म्हणतो काय घटना, विचारधारा जेव्हा आपण परमेश्वराच्या सानिध्यात असतो तेव्हा कसं चालतं. तो म्हणतो मी बाजूच्या गावाचाच आहे, गावामध्ये संत येणार आहेत, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, आणि त्यांच्या आदरासाठी, स्वागतासाठी मला या धनाची खूप गरज आहे. तुम्ही चालू लागा निमूटपणे, जर कुठं गेलात तर तुम्हाला मी मारून टाकेन म्हणून. इथं पांडुरंग म्हणतो तुम्ही मला, दादा तुम्ही सगळं घेतलं, आम्ही तुमची कुठेही पोलिसांकडे जात नाही, काही करत नाही, फक्त आम्हाला त्यांना बघता येईल का, आम्ही पण त्यांचं नाव ऐकलेलं आहे. तो म्हणतो नाही नाही नाही, तुम्ही गावात याल आणि सगळ्यांसमोर माझं भांडफोड कराल आणि मला मग पोलीस पकडून देतील आणि गावात माझी जो मान आहे तो सगळा जाईल. गोष्टीत गंमत बघा, कोणाला काही कळायचं नाही हा काय करतो, पैसे तर घेऊन यायचा, सगळं व्यवस्थित लोकांचं, समाजाची, सगळं समाजासाठी काय करायचं ते करायचा. पण आज जर कळलं तर आत्ता इतक्या वर्षी आपण केलेलं कार्य एका चोराच्या पैशावर केलेलं होतं किंवा करत होतो हे लोकांना कळेल आणि आपली बदनामी होईल, ही त्याला भीती असते. म्हणून तो म्हणतो जमणार नाही. तर ते म्हणते नाही, मी तुला शब्द देतो, आम्ही कुठेही समोर येत नाही, भिंतीच्या पाठीमागं किंवा एका खिडकीच्या मागं लपून बसतो. तर तो म्हणतो नाही, मी मारून टाकेन तुझ्या बायकोला, तू जास्त हट्ट केला असता. तर तो म्हणतो नाही, अगदी तुला आम्ही शब्द देतो, हे सगळं दिलं ना तर पुढच्या वेळी उलट मी थोडंसं जास्त पै घेऊन येईल, की आम्हाला म्हणे मूलबिल आता काही नाहीये, तर सगळं मी तुम्हाला देऊन टाकेन. चोर त्या बोलण्यामध्ये जरा थोडासा येतो आणि त्याला म्हणतो ठीक आहे, पण बाहेर यायचं ना, मी तुम्हाला खोलीत डांबून ठेवणार. म्हणतो ठीक आहे, डांबून ठेवा. तोंडाला म्हणे आम्ही हे बांधून ठेवणार की तुम्ही ओरडला नाही पाहिजेत म्हणून, आणि त्या खिडकीमधनं तुम्ही बघायचं, कारण आणि मग नंतर म्हणे मी तुम्हाला सोडीन, कारण तुम्ही आरडाओरड कराल ही मला भीती आहे, मला माझं पहिलं संरक्षण, प्रोटेक्शन हे घेतलंच पाहिजे. तो सगळं मान्य करतो, जातो, त्यांना खोलीमध्ये बांधून ठेवतो आणि हा सावकाराकडे जातो. सावकारही बघतो, अरे आजतागायत कधी असं जड जवाहीर आणलेलं नव्हतं, एवढं भरपूर पैसा देतो. पांडुरंगाचं म्हणजे साक्षात आपण म्हणतो ना की लक्ष्मीनारायणाचे सगळे दागिने त्याच्यात, तर त्याची किंमत अमूल्य असतात. तो त्याला पैसे देतो, आनंदाने येतो, दुसरा दिवस ओढतो, मांडववाल्यांना वगैरे सगळ्यांना पैसे देतो सगळं. मग ते खोलीमध्ये ह्या शेठजी आणि शेठाणीला दाबून ठेवलेलं असतं. मग त्यांना जाऊन अन्न खायला देतो, ते तुम्हाला अन्न खायला देतोय, माझे उपकार समजा तुमच्यावरती. तर ठीक आहे, तिथं थांबतात. ते म्हणले काही बोलत नाही आम्ही, तेवढं ते पुरतं उघडलं जातं तोंड. दुसऱ्या दिवशी गावामध्ये ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज येतात आणि ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज जेव्हा येतात तेव्हा तो त्यांचं स्वागत करतो. मोठं गंगाळ ठेवलेलं असतं, त्याला गरम पाणी, अत्तर वगैरे सगळं, पैसा भरपूर आलेला असतो, सगळी लोक जमलेली असतात आणि माऊलींचं आणि नामदेव महाराजांचं तिथं छान स्वागत एका दगडावर बसवलं जातं आणि तिथं हा आंघोळ घालत असतो. याच ज्ञानेश्वर माऊलींची पाठ घासत असतो आणि पाठ घासत असता असता माऊलींना त्याच्या हाताच्या स्पर्शातनं कळतं. ते त्याला माऊली विचारतात त्याला की अरे का रे, तू कोणाच्या आशाच्या सानिध्यात आहेस का की जो पंढरपूरच्या जवळचा आहे. नामदेवाला म्हणतात नामदेवा तू जरा बघ रे, म्हणून तो नामदेव महाराजांना जेव्हा पाठ हे करतो, अत्तर लावतो आणि उठणं लावून स्नान घालत असतो, तेव्हा नामदेव पण म्हणतात अरे हो, मला तरी असं वाटतं आहे, इथंच कुठंतरी काहीतरी आहे. चोराला कळत नाही नक्की हे काय बोलतायत. आणि माऊली आणि नामदेव महाराज त्या चोराला म्हणतात तू अतिशय सुंदर, छान सगळं आमचा आत्ता पाहुणचार वगैरे केलेला आहे, पण ते आतमध्ये ज्यांना तू डांबून ठेवलंयस त्यांना तू बाहेर घेऊन ये. आणि चोर तिथं बिथरतो, कारण त्याला काय वाटतं की हे खिडकीतनं येऊन ओरडले किंवा काही केलं की काय की ज्यांनी ह्यांना माहिती पडलं, आणि त्याला असं कळतं की आता माझं बिंग फुटणार किंवा काय होणार. आणि तो चोर त्या दोघांना ते म्हणतो तुझं बिंग वगैरे काही फुटणार नाही, तू काळजी करू नको. माऊली लगेच ओळखतात त्याचं मन आणि ते त्या
शेटजी आणि शेठानीला बाहेर घेऊन येतात आणि जसं ते बाहेर घेऊन येतात तसं साक्षात रूपामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज पांडुरंगांच्या पायावरती डोकं ठेवतात तेव्हा त्याचं दर्शन सर्वांना होतं आणि तेव्हा चोराच्या हातातनं जो तो स्नान घालत असतो ते गळून पडतं त्याला. आणि त्याला कळतं कारण मी काय केलं, मी सुरा कोणाला लावला, दागिने कोणाचे लुटले. मग ते पांडुरंगाजवळ तो चोर रडतो आणि म्हणतो की मला माफ करा भगवंता, मला माफ कर, माझ्या हातनं खूप मोठी चुकी झाली की मी कोणाला आई साहेबांच्या गळ्याला सुरा लावला, म्हणजे लक्ष्मीच्या साक्षात लक्ष्मीच्या गळ्याला सुरा लावला, म्हणजे मी किती माझ्या हातनं घोर पाप करतो. तो पांडुरंग त्याला खांद्याला हात धरून उठवतात आणि म्हणतात नाही, तुझा आर्तता, तुझी आर्तता, तुझी भक्ती ही इतकी खरी आहे की ज्याच्यामुळं आणि तुझं जे प्रयोजन आहे, ज्ञानेश्वर नामदेव महाराजांना बोलवायचं प्रयोजन आहे, अरे आम्ही पण त्यांच्या दर्शनाला आसुसलेलो आहोत. गंमत बघा नीट. मारुती सॉरी पांडुरंग आणि ही रखुबाई हे सुद्धा त्या ज्ञानदेवांच्या आणि नामदेवांच्या दर्शनाला आसुसले होते आणि त्यांना कारण मिळालं हा चोर. त्या चोराच्या ह्यानी त्यांचंही दर्शन त्यांना झालं आणि साक्षात ह्या तिघांचं दर्शन त्या चोराला होतं आणि तो चोर म्हणतो की नाही, आजपासून मी माझं जीवन बदलीन. आणि ह्या गोष्टीतनं आपल्याला काय प्राप्त होतं की भगवंत किंवा परमेश्वर चांगल्या फक्त वागतात त्यांच्याच बरोबर असतं असं नाही. जी लोक वाईट वागतात, विचार वाईट असतात, त्यांच्या बरोबर सुद्धा भगवंत असतो. पण जेव्हा भगवंत अशी संधी जशी ह्या चोराला दिली पांडुरंगाने की ठीक आहे, हे तू कोणासाठी केलंस, स्वार्थासाठी केलं नाहीस, समाजासाठी केलंस म्हणून तू ते केलं, पण ती आर्तता होती. आर्तता हा शब्द इथं का महत्वाचा आहे, म्हणजे आम्ही काहीतरी उत्सव करतो मठामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्ही वर्गणी द्या आणि त्याच्यात करा, म्हणजे त्याचा आणि ह्या गोष्टीची संबंध जोडू नका. इथं आर्ततेचा भाग आहे आणि मग तो चोर सगळ्यांच्या पायाशी पडून तो व्यवसाय बंद करतो. म्हणजे जीवनामध्ये भगवंत किंवा गुरु हे फक्त चांगल्या माणसांच्याच बरोबर असत नाही, वाईट माणसांच्या बरोबर पण असतात. मग हे आलं कुठनं, गुरुपौर्णिमा किंवा गुरुला मान कसा द्यावा, गुरुचा मान कसा. आज आपण गुरुपौर्णिमेसाठी जर कोणाकडे गेलो, आपण कधी असं बघितलेलं आहे की जे सिंहासन मांडलेलं आहे की जो शिष्य गेलाय तो त्या शिष्य त्या सिंहासनावर बसलाय आणि गुरु खाली बसलेला आहे, असं कधी कुठं दृश्य पाहिलंय तुम्ही आजपर्यंत? कधी तुम्हाला असं दृश्य कुठंच पाहायला मिळणार नाही. तुम्ही म्हणाला हा तुमचं हेच चुकीचं आहे. गुरु हा सिंहासनावरती किंवा त्या आसनावरती वरती बसणार गुरु आणि त्याच्या पायाशी सगळे शिष्य बसतात. एकमेव ज्ञानेश्वर माऊली असे आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु कोण, तर निवृत्तीनाथ. मग अशी म्हटलं की सद्गुरूंचं वर्णन होत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये कोणाचं वर्णन झालेलं आहे, माऊलींचं झालेलं आहे. माऊलींचं वर्णन केलेलं आहे. नाव काय, ज्ञानेश्वर. ज्ञान अधिक ईश्वर, आणि त्याच्यापासनं जे ज्ञान प्रगट झालं, ईश्वरी मुखातनं जे ज्ञान प्रगट झालं ती ज्ञानेश्वरी, असं त्याची फोड आहे. सोपान महाराजांचं जीवनाचा मार्ग कसा असावा, सोपान महाराजांचं वर्णन करतात, मुक्ताईचं वर्णन करतात. किती छान होती, लक्ष्मी होती दिसायला. पण निवृत्तीनाथांचं वर्णन नाही. तुम्ही बघा, नाथांचं वर्णन नसतं. माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात निवृत्तीनाथांना, तुम्ही बोलविले आम्ही बोललो. बोलवता धनी कोण होता, निवृत्तीनाथ. ज्ञान कोणी दिलं होतं, नाथांनी, निवृत्तीनाथांनी दिलं होतं. ते ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आणि निवृत्तीनाथ कुठे होते, गुरु कुठे होते, व्यासपीठाच्या खाली.
ज्ञानेश्वरी म्हणजे हा एकमेव प्रसंग असा आहे की जिथं शिष्य वरती होता, स्टेजवरती होता आणि गुरु खाली प्रेक्षकांमध्ये होता. बाकी ठिकाणी काय चालतं, गुरुवरती असतो स्टेजवर आणि आपण खालनं सगळे गोष्टी हार तोरे करत असतो. इथं बरोबर उलटी घटना आहे. घ्यायचंय का ज्ञानाचा गुरु ज्ञानदेव, निवृत्तीनाथांनी गुरु, इथं गुरु कोण झालं? आजच्या काळामध्ये विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज गुरु झाले ना. पण त्यांनी काय म्हणाले, तुम्ही बोलविले तैसे आम्ही बोललो. जे निवृत्तीनाथांनी सांगितलं होतं, जे ज्ञान ज्ञानेश्वर माऊलींना दिलेलं होतं, ते माऊलींनी विस्तार करून सांगितलं. त्यांनी आपले असं म्हटलं का, मी बोललोय, मी सांगितलंय? नाही सांगितलं. माऊलींनी असं म्हटलं नाहीये की मी सांगतोय बरं, मीपणा घेतला नाहीये. गुरूंनी खाली बसून माझा शिष्य कसा आहे ते पाहिलं आहे. ज्ञान व्यवस्थित वाटलं गेलेलं. आणि मग तिथं जेव्हा होतं गुरुपौर्णिमा, तिथं काय आहे, गुरुपौर्णिमा त्या ठिकाणी उत्तम साजरी केली गेली. कशी साजरी करावी, कशी असावी, काय मागणं असावं, हे माऊलींनी आणि या निवृत्तीनाथांनी दिलेलं आहे. निवृत्तीनाथ हे माऊलींचे गुरु होते. गुरु कोण? सगळं झालं, ज्ञानेश्वरी झाली, सगळं देऊन झालं. आपण असा एखादा कार्यक्रम असतो, आपण जातो एखाद्या म्हणजे पारायणाचा कार्यक्रम असतो, पादुका पूजनाचा कार्यक्रम असतो, सगळं होतं. एका बाजूला प्रसाद तयार होत असतो. आपण गेल्या गेल्या आपल्याला नाकामध्ये तो प्रसादाचा वास येतो. वाव, कधी एकदा आपण आता ग्रहण करतोय. असं कधी होतं का? तेव्हा कार्यक्रमाला पारायणाला गेलोय, पादुका पूजनाला गेलोय, एखादा गेला म्हणला की जरा प्रसाद देता का? त्याआधी सगळं ऐक, आधी सगळा हा कार्यक्रम होऊ दे, मग प्रसाद दाखवला जाईल आणि मग तुला दे. आधी मध्ये प्रसाद मिळतो का? तर नाही मिळत. तेव्हा काय असतं, हे घे, तुला हातात घे, हा लाडू घे, पण ते अन्न असतं. आणि जेव्हा ते त्या तत्वापाशी जातं तेव्हा त्या अन्नाचा प्रसाद होऊन तुमच्यापर्यंत येतो. प्रसाद नंतरच येतो. माऊलींनी निवृत्तीनाथांना सांगितलं की आता हे तू जे सांगितलंस, कार्य दिलंस महाराजा निवृत्तीनाथा, महादेवाचा अवतार. परवा मागच्या आपल्या भागामध्ये सांगितलं की शिवाय नमः का करायचं, शिवाचं महत्व काय, गुरुस्थानी शिव काय, हे माऊलींनी सांगितलं. शिव हा सर्वात मोठा गुरु आहे. आणि माऊली ही गुरुपौर्णिमा साजरी करताना त्यावेळी मागून घेतात की आता मी सगळं झालं, आता हा प्रसाद मला तू मागून दे, अधिकार आहे माझा. आपण असं असतं ना की आपल्याला आता मी याच्यामध्ये बसलो, असं ती माणसं मॅनेजमेंटली म्हणतात का, नाही तुला प्रसाद देणार नाही बरं का, तू चालू लाग. नाही, प्रसाद सगळ्यांना मिळतो. पण काही ठराविक ठिकाणी असं असतं की फक्त प्रसाद येणार राखीव त्याच्यामध्ये. पण इथं माऊलींनी ही सांगितलं की अरे, ही मला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. निवृत्तीनाथांच्या चरणापाशी माऊली आले. आता स्टेजवरती होते, आता त्या भूमिकेत होते जे समाजासाठी गुरुस्थानी होतं, जे समाजाला प्रबोधन करत होतं. ज्ञानेश्वरीच्या मार्फत असा हा ज्ञानाचा ग्रंथ पूर्ण समाजाला माऊलींनी दिला आणि गुरु खाली बसून ऐकत होता. कसा माझा शिष्य सांगतोय. भाऊ नव्हता, शिष्य होता. जेव्हा आई वडिलांनी आईनी देहांत प्राश्चित्य घेतलं तेव्हा निवृत्तीनाथानं बोलवलं की निवृत्ती, आजपासून तू यांचा भाऊ नाहीस बरं का. सोपान महाराज झोपले होते, मुक्ताई झोपले होते, ज्ञानेश्वर महाराज जागे होते. आणि आईने निवृत्तीनाथांना जवळ घेतलं, छातीशी लावलं, दोघांच्याही डोळ्यातनं अश्रू ढाळत होते आणि ती म्हणली मला एक शब्द दे बाबा, हा सोपान ऐकेल, त्याला काहीतरी करून. ती मुक्ताई, बघ तिला तर अजून मुक्ताईला कळतच नव्हतं आई कोण आणि वडील कोण, फक्त आई 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 असं करायची. अशा याच्यामध्ये देहांत प्रायश्चित्त घ्यायला आई चालली होती आणि तिने सांगितलं पण तू एक मला वचन दे, ह्या ज्ञानदेवाला जीवनामध्ये कशाला नाही म्हणू नकोस.
हे आईने वचन घेतलं होतं. बघा बरं, आपण घटना जेव्हा घडत असतात, जेव्हा आई स्वतः जेव्हा देहांत प्रायश्चित्त करायला गेली, त्या काळ रात्री, काळोख्या रात्री निवृत्तीला जवळ घेऊन त्याला सांगितलं की तू आता याचा भाऊ नाहीस, तू त्याला कशाला नाही म्हणू नकोस. हा ज्ञाना हळवा आहे, त्याचा तो कधीही चुकीचं वागणार नाही. तू त्याला कधीच कशाला जीवनात नाही म्हणू, त्याला तू पाहिजे ते दे. हे आई वचन घेते. हे निवृत्तीनाथांना तिथं आठवतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तू महाराज माझा प्रसाद मागायची वेळ झालेली आहे, तू आता मला द्यायचा आहेस. दादा नाही म्हटला, निवृत्ती दादा म्हटला नाही, महाराज म्हटला. गुरु होते. आणि काय मागितलं तर पसायला. त्या गुरुपौर्णिमेची सुरुवातच होती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे दे तू देणारच ना प्रसाद, अधिकार नको. आता विश्वात्मक देव असं कुठला हे म्हणलं का की निवृत्तीनाथ म्हणले का? नाही. जो विश्वाचा देव. आपण कधी असे का म्हणतो कधी हा विश्वात्मक देव गुगलवर टाकली तरी मिळणार नाही. विश्वात्मक देवाची उपमा माऊलींनी त्या निवृत्तीनाथांना गुरुचरणी प्रार्थना करून दिलेली आहे की तू विश्वात्मक म्हटलेलं आहे. हे विश्व ज्याच्यावरती चालू आहे, जसा आत्मा आहे, असा हा विश्वात्मक, असा हा निवृत्ती. आता विश्वात्मके दे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे हे पचायला. तोषोनी शब्द तोषोनी म्हणजे तू मनापासून दे. काय मागितलं बघा, गुरुपौर्णिमेची भेट काय? तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. तोषोनी हा शब्द खूप महत्व आहे. आपण म्हणतो ना, काय रे तुला प्रसाद पाहिजे का, इकडे हे घे. नाही, काय करतात ते काका आहेत ना, ते तिकडे कोपऱ्यात उभे आहेत, ते प्रसाद वाटतायत, त्यांच्याकडे जा आणि तो प्रसाद घे. मी तुला प्रसाद देणार नाही. होतं, ह्या गोष्टी घडतात. किती प्रसाद घेतोस? हा मी आणलाय प्रसाद. बघा, प्रसाद ठेवतो आपण, आपण घेऊन जातो चितळ्यांचे पेढे, आणि एखाद्याने साधं कुठली तरी एखादी दुसरी बत्तासे आणलेला असं आपण म्हणतो आपला प्रसाद तो आहे बरं का. त्यांनी वाटताना ते आपलं ताब्यात घे. अधिकार. तर त्या गुरुजींना सांगतो, गुरुजी मंदिरात गर्दी असते, गुरुजींना काय पटकन लक्ष देत नाही. पेढे ज्यांनी दिलं त्यांच्या हातात तो बत्तास, अहो नाही नाही हे आमचं नाही, हे त्यांचं आहे. अगदी हसत त्या माणसाला, हो घ्या ना तुम्ही हे, असं ते बत्तास देतो. कारण का? त्याला माहिती असतं आपण पेढे आणलेत. अधिकार. माऊली काय सांगतात? तोषोनी मज द्यावे हे विश्वात्मक देवा, जशी तुझी सत्ता या विश्वावरती, त्याच्यावरती कुठलं अधिष्ठान नाही, उद्या देव नाही, काही तत्व नाही, असा तू जे ज्ञान दिलंयस की त्याच्यात काय शिल्लक आहे? काहीच नाही. सगळं दिलं, ओतप्रत दिलं, समाजाला दिलं, पण अधिकार नाही दिला. आपण म्हणतो ना, आज जे काही आहे हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. कोणाचा आहे? डॉक्टरांचा आहे. अधिकार कोणाचा आहे? मुख जरी माझं असलं तरी ती बोलवता धनी कोण येतो आहे. द्यायचा अधिकार कोणाचा? त्यांचा आहे. पण इथं माऊली काय म्हणता, अरे तूच विश्वात्मक देव आहेस. तुझा तू तू एकदा दिलंस ना, तू रीत केलंस की संपला विषय. हे देऊन टाक मला. आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट देऊन टाकली ना की आपला त्याचा अधिकार संपला. लोक करत नाहीत, म्हणून माऊलींनी करायला लागलं. गुरुपौर्णिमा साजरी करताना ह्या गोष्टी माऊलींची गुरुपौर्णिमाच आपण पाहिजे. तोषोनी शब्दाचा अर्थच आहे, तू त्याच्यात कसली आशाच धरू नकोस की हे माझं आहे, हे माझं आहे. देऊन टाक, रीत कर. हे प्रसादाचं दान आहे. पसाय दान, प्रसादाचं दान, हे सगळं जे ओया आहेत त्याचं दान तुम्हाला देऊन टाक की जे मी समाजाला मुक्तपणे वाटू शकेल. आणि मागितलं काय? गुरुच्या याच्यामध्ये गुरु आपण म्हणतो, गुरुपौर्णिमा झाली, हे इकडे घेऊन आज प्रसाद घेऊन जायचं बरं.
इकडे या. मग त्या गुरूंच्या बाजूला काही फळं फुलं काय काय रुद्राक्ष काही मणी ठेवलेले असतात, मग ते असे देतात. त्यांच्या पाया पडतात की तिथं हे राहा. मग एखादा जवळचा असतो ओळखीचा रोजचा येणारा, मग त्याला ये जवळ, बाबा काका मामा, हा माझा भाचा अमेरिकेत असतो, आज गुरुपौर्णिमेसाठी आलाय. हो का, ये ये बस. मग त्याला शाल. माऊलींनी सांगितलं हे नाहीच आहे, हे ठेवलंच नाहीये. माऊली म्हणतात हे मला काहीच नको आहे. जे नष्ट होतं हे नाहीच मागितलं माऊलींनी. नीट लक्ष, गुरु काय आपण घ्यायचंय, माऊलींनी काय मागितलं, जे कायम राहणार आहे. ह्या ज्या मनुष्य येऊन गेला, ते येऊन गेला, अमुक केलं तमुक केलं, ह्या सगळ्या नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. मागायचंय काय आणि गुरुनी काय द्यायचंय ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इथं आहे सद्गुरू. नुसतं गुरु नाही, सद्गुरूंकडनं आलेलं आहे. आणि मग ते त्याच्यामध्ये म्हणते, जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. मला काही नको, पण तू द्यायचा अधिकार दे मला, एवढं दे. तू अमुक व्यक्ती आपण म्हणतो ना की नाही नाही ह्याला देऊ नका बरं का, हा अतिशय डॅम्बिस आहे, हा दोनदा प्रसाद मागून खातो, आधीचा लपवून ठेवला असेल ते त्याच्यामध्ये करतो, ह्याचं वागणं नीट नाही, हा चुकीच्या मार्गाने लोकांशी व्यवहार करतो, हा मांसाहारी आहे, हा दारू पितो, अमुक आहे तमुक आहे, असा तऱ्हेने कोणाला प्रसाद द्यावा किंवा कोणाला मंदिरात प्रवेश द्यावा असं माणसं ठरवतात. इथं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. येणार, माऊली सांगतायत निवृत्तीनाथ, अहो येणार ही माणसं, ही कुठं जाणार, ही जाणार तरी कुठं, ही आपलीच आहेत. आपण कधी विचार करतो की यांची अवस्था का झाली अशी, यांची मानसिक अवस्था अशी का घडली, ते का आज अस्वस्थ आहेत, ह्याच्या पाठीमागं कारण काय आहेत. मुळामध्ये देह उत्तम असतो, जसा तो संस्कारित होत जातो, जसा जसा मोठा होत जातो, तसं तसं त्याला ज्ञान प्राप्त होतं, तसा तो घडत जातो. पण हे विश्वात्मक देवा, तू मात्र मला अधिकार दे रे, तोषोनी मज द्यावे, ज्ञान दे की हे यांचं जे आहे ना, यांना शिक्षा नाही करायचं रे, यांची फक्त विचारधारा बदलायची आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, खळ म्हटलेलं आहे त्यांना, चुकीचे विचार करणारे. व्यंकटी म्हणजे विचार, खळ म्हणजे चुकीच्या पद्धतीने वागणारे. आणि तया सत्कर्मी रती वाढव, प्रेम वाढव. मारणं काय हो, मारणं त्याच्यामध्ये खूपच सोपं असतं, पण एखादी गोष्ट सुधरून दाखवली तर ती खरी गुरुकृपा झाली. हा मी सांगितलं तसं वागत नाही, मी सांगितलं तसं जप लिहित नाही, मी सांगितलं तसं शांत बसत नाही, तू येऊ नकोस, ह्याला आज घेऊ नका, ह्याला आजपासून आपल्या गुरूंच्या ग्रुपवरनं काढून टाका. माऊली म्हणतात नाही, जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हा अधिकार द्या हो, माझ्याकडे आलंय, मी आता सगळं घेतलंय, पण जोपर्यंत गुरु मला देत नाही तोपर्यंत मी पुढच्याला देणार कसं. तुम्ही रित व्हायला पाहिजे. निवृत्तीनाथा, विश्वात्मका देवा, आपण देऊ कधी शकतो, जेव्हा तो विश्वात्मक किती. एक लक्षात घ्या, हा प्रसंगात आपण कसं समजून घ्यायचं. निवृत्तीनाथ हे सद्गुरू होते, माऊली हे गुरुच्या स्थानी आपण माऊलीनं बघतो. पण गुरुनी कोणाकडनं मागून घेतलं तर सद्गुरूंकडनं मागून घेतलं. म्हणजे अधिकार कोणाला असतो तर सद्गुरूंना असतो. आणि मागून काय घेतलं तर मला समाजाचं हे भलं करायचं आहे, त्यांना मारायचं नाही. कदाचित असं असू शकतील, कदाचित तो विश्वात्मध्ये एक निवृत्तीनाथ म्हणू शकतील की नाही हे चुकीचं वागले, त्यांना शिक्षाच होणं गरजेचं आहे, यांना दंडच होणं गरजेचं आहे. पण माऊली म्हणतात की नको, म्हणून अधिकार द्या, अधिकार मिळणं खूप गरजेचं असतं. तोषवनी मज द्यावे, काही ठेवू नका स्वतःकडं. आपण म्हणतो ना की कुठलाही अधिकार स्वतःकडं न ठेवता रित होणं, हा अधिकार, हे इतकं रित व्हा तुम्ही की तुमच्याकडे काही ठेवणार, असंच दान मला तुम्ही द्या, दानात द्या. आपण कोणाकडे कोणी म्हणतो ना आपण दान, आपण जिथं अन्नदान करतो तिथं गेल्यानंतर म्हणतो का की ह्याच्यातलं मला दे बरं का. आपण ते प्रसाद आणि हे सगळं घेऊन येतो, ते आपल्या स्वभावाप्रमाणे घेऊन येतो.
मग दान कसलं झालं? तर त्याला दान म्हणत नाही. मग इथं माऊलींनी त्यांना सांगितलंय की केली ना विश्वात्मका देवा, आजपर्यंत तू सांगितलंस तसाच मी वागलो. तू बोले तैसा झाले. जसं तू म्हणला तसंच मी चाललेलो आहे. मी कुठेही याच्यामध्ये या एवढ्या ज्ञानेश्वरीमध्ये माझे बोल कुठं काही नाहीये. हे तू जे मला ज्ञान प्रदान केलंय तेच मी बोललेलो आहे. आता मात्र मला तू काहीतरी दे रे बाबा. एक शिष्य म्हणून मी काहीतरी मागतोय. तर तेवढं तुम्ही आता हे विश्वात्मक देवा तुम्ही काहीतरी द्या. हा गंमत असते बघा. भाऊ आहे स्वतःचा समोरचा. किती अवस्था निवृत्तीनाथांची झाली असती, सद्गुरूच्या स्थानी आहेत आणि एकीकडे आईला दिलेला शब्द आहे, आईने मागून घेतलेला शब्द आहे की ह्याला कधी नाही म्हणू नकोस. एखादी गोष्ट जीवनामध्ये घडत असते त्याचं प्रयोजन कधी झालेलं असतं ते या उदाहरणांवरनं कळतं. म्हणजे ज्ञानेश्वरीचं जीवन, माऊलींचं ज्ञानेश्वरी वाचताना त्यांचं नुसतं ज्ञानेश्वरी वाचू नका, त्यांचं जीवन वाचलं, जीवन गाथा वाचली तर तुम्हाला ज्ञानेश्वरी उत्तम कळणार आहे की काय होतं. म्हणून इथं हे पसायदानामध्ये त्यांनी जे मागितलं हे एक गुरुनी शिष्याला दिलेलं हे दान आहे. आणि कशाचं दान आहे तर ज्ञानाचं दान. पसाय दान प्रसाद आहे. हा प्रसाद कशाचा आहे तर ज्ञानाचा आहे. मग नंतर ते ज्ञानेश्वरीमध्ये आपण सगळ्यांना माहिती गहनीनाथांनी त्यांना निवृत्तीनाथांना सांगितलं, अहो ज्ञान आहे पण त्याचं कुठेतरी वापर होणं पाहिजे ना. तो जर झालाच नाही तर त्या ज्ञानाचा प्रसार कसा होणार. आणि जसा प्रसार होतो तसा आपण म्हणतो की जो मध्ये असतो, जो उत्तराधिकारी मध्ये निर्माण होतो तो त्याची नियम अटी चालू करतो. आपण कित्येक ठिकाणी बघतो, कित्येक मठात आता आपल्या पुण्यात आहे की त्याच्यात की जे मूळ सद्गुरू होते त्यांचे विचार काय होते आणि आज त्यांच्या गादीवर बसणाऱ्यांचे विचार काय आहेत. मी वाईट आहेत असं म्हणत नाही, पण विचारांमध्ये किती तफावत आहे. म्हणून माऊलींनी इथं मागताना सांगितलं तो भानगडच नको, तू मला देऊनच टाक, रीत करून टाक मला, बाकी मी बघतो त्याच्यामध्ये. कारण दृष्टिकोन बदलला होता, कारण तो विश्वात्मक देव होता हो. माऊली त्याला काय म्हणलं, तू विश्वात्मक देव आहे. नुसतं जर देव म्हटलं असता ना तर त्याला मर्यादा आली असते. आणि जो विश्वात्मक असतो त्याला प्रत्येक जीव जंतू मनुष्य प्राणी याच्या मनाचा विचार करायला लागतो. एखादा मनुष्य जाऊन खून करतो, त्याला त्याच्या पाठीमागे कारण काय आहे हे आपण विचार करायला लागतो. तसं यांनी पण तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे की नाठाळ जो असतो त्याच्या डोक्यात तुम्ही काठीच घातली पाहिजेत. हे तुकाराम महाराजांचं पण म्हणणं आहे वेगळं. एखाद्या लहान मुलींना किंवा बालिकांवरती नरधमासारखं पशुच होऊन अत्याचार करत असेल तर यांना शिक्षाही झालीच पाहिजे, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी ही दोन तत्व आपण का बाळगून समोरनं एक समरस होऊन पांडुरंगाच्या चरणी जातात. दोन्हीचा अभ्यास होणं गरजेचं आहे. काय घ्यायचं आहे, विचारधारा कृती झाल्यावर नाही. कृती झाली तुकाराम महाराज आहेत, पण विचारच जे आहेत ह्या विचार मनुष्य विचारांमध्ये जर चुकीचा असेल तर त्याला तिथं थांबवलं तर पुढं घडणारी वाईट गोष्ट ही घडत नाही. हे माऊलींचं म्हणणं आहे. दुरितांचे तिमिर जावो, म्हणजे पसायदान जर सांगायचं जर सुरुवात केली तर आपल्याला तो किती भाग करायला लागेल हे सांगता येणार नाही. पण गुरुपौर्णिमेच्या दृष्टिकोनातनं ही जी पहिली ओवी आहे जी माऊलींनी आपल्या गुरूंकडनं मागून घेतली, गुरूंनी दिली. आपण जर त्याच्यामध्ये जर बघितलं, अधिकार निवृत्तीनाथांनी स्वतःकडेच ठेवला, परमिशन दिली पण अधिकार स्वतःकडे ठेवला. नीट पसायदानाचा अभ्यास केला. कशासाठी पाहिजे. हे विश्वात्मक देव म्हणतो, अरे तुझ्यावर विश्वास आहे तू कर, तुला मी माझ्याकडनं लिहून कशाला पाहिजे. गंमत बघा, निवृत्तीनाथ काय म्हणतात, अरे
तुलाच दिलं ज्ञान, तूच वाटलंस, तू मागितलंस मला हे सगळं दे, मी देतोय तुला, लिहून कशाला पाहिजे, दान देतोय ना तुला, तू कर, तुला काय पाहिजे, अधिकार दिला, पण ज्ञानचा तुला तो अधिकार पाहिजे, तो मी तुला देणार नाही, तो नाथांनी दिला नाही. विश्वात्मक देव ही जेव्हा सद्गुरू जे असतात, ह्या गोष्टी काहीही आपल्या हातामध्ये ठेवलेल्या असतात, जे समाजाच्या उत्तम कल्याणासाठी. गुरु क्षणिक असतो, ठराविक काळापर्यंत गुरु असतो, त्याचे त्याचे विचार असतात. पण नाथांनी जर तिथं दिलं असतं, मोकळं केलं असतं, तर पुढचे विचार जे काही उत्पन्न झाले असते तर तिथं त्याला पुढं वरती आलेच नसते, ते तिथंच थांबले असते. त्यांनी सांगितलं, तू जे काय, तुझं जे कार्य आहे, तू जे करतोय ते उत्तम, ते तुला मी परवानगी दिलेली आहे, त्याची तू काळजीच करू नको. पण माऊली अडकून बसले होते, मला दान म्हणून ते देऊन टाक, तुझा अधिकार नको. त्यांनी दिला नाही. सगळं पसायदान याच्यावरती आहे, नावच म्हणून त्याला आहे. पण दुसऱ्या दृष्टिकोनातनं विचार केला तर मग लक्षात येतं की जसं रामायणामध्ये सुद्धा भगवंतांनी रावणाला सगळं दिलं नाही, शंकरांनी. तेव्हा त्याला कळलं की आता हा माझाच शिष्य, माझ्याच वरती, इथं काही गुरुपौर्णिमा साजरी झाली नाही असं नाहीये. रावणाने काही गुरुपौर्णिमा साजरी केली नाही का? केली. पण शेवटी गुरुलाच त्याच्यामध्ये यायला लागलं ना. 11वं जे जन्म घेतला, रुद्राचा अवतार घेतला, तो शंकराचाच होता. ज्याला गुरु मानलं त्याला ओळखता आलं नाही. आज महादेवाचा सगळ्यात जवळचा मोठा शिष्य, भक्त असं कोणाचं नाव जर घ्यायचं गेलं तर रावणाचं घेतलं जातं. मारुती समोर आला आणि ओळखलंच नाही. म्हणजे आपल्या डोळ्यावरती असलेली किती झापडं होती, रावणासारख्या अधिकारी व्यक्तीला ते कळू नये. म्हणून मारुतीला यायला लागलं. की काय केलं, चुणूक दिली. नीट काय असतं आपण ते समजून घेतलं पाहिजे. गुरु संधी देतो, आणि नाही संधी देऊन सुद्धा जर घडलं नाही तर विनाश नक्की असतो. त्यांनी संधी दिली, जाळून टाकलं की तुझं ऐश्वर जे आहे ना. गुरु काय करतो, तुम्ही ज्या मोहात, मद मोह मत्सर माया अहंकार ह्याचे जे पडदे तुमच्या डोळ्यावरती आहेत ना, ते बाजूला करायचं काम गुरु करत असतो. तो असं सांगत नाही तुम्हाला माझ्या घरात फोटो लावा आणि त्याला संध्याकाळी धूप लावा आणि त्याला निरंजन लावा. नाही, मी तुझ्यावर जे संस्कार केलेत ना ते तू जगणं, म्हणजे तू मला बरोबर कायम माझं वास्तव्य तुझ्या सोबत आहे ह्याची तूच मला पावती देतोस, समाजाला पावती देतोस, हे पाहिजे. ते दिलं नाही त्यांनी, रावणाने. सगळं दिलं, किती मोठा त्याच्यामध्ये भक्त. एक कमळ कमी पडलं, 1000 कमळ रोज व्हायचा, एक कमी पडलं म्हणून स्वतःचा इथं छाटून दिलं तोंड आणि त्याच्यात ठेवलं. काय करणार तो गुरु, इतके समर्पित भाव इतका होता. जसं आज आपण शिवतांडव स्तोत्र किती जण वाचतात, किती त्याच्यावरती उच्चार, त्याच्यावरती असलेली रिदम, त्याच्यावरती असलेली कंपन ही किती दीर्घ आहेत ह्याचा अभ्यास आज होत आहे. पण कधी असं कोणी म्हणतो, अरे अरे ते रावणाने लिहिलंय, त्याला कोणी आक्षेप घेतला? शिवतांडव स्तोत्र जर रचलंय कोणी, रावणाने रचले, स्वतःच्या आतड्यांचे तंतू वाद्य केलं भगवंताला, ज्याला गुरु मानलं. अरे इतकी श्रद्धा, शिष्य कसा असावा, इतकी श्रद्धा की स्वतःच्या आतड्यांचे तंतू केले, वाद्य केलं, तंतू वाद्य, आणि त्याच्यातनं ते शिवतांडव स्तोत्र त्यांनी निर्माण केलं. असा रावण बाकीच्या रिपूंमुळे ढासळला. इथं मग ह्या गुरुस्थानी असलेल्या शंकरांनी काय केलं, बाबा ठीक आहे तुला संधी देतो. मारुतीचा अवतार घेऊन जेव्हा दरबारात गेला तेव्हा समोर उभा राहिला. गुरु म्हटलं की कुठलाही असलेला ओळखता यायला पाहिजे की हा आपला गुरु आहे. रावणाने ओळखलं नाही मारुतीला. त्याला 2-3 खुणा पण सांगितल्या, आपण जसं म्हणतो ना की आपण हिंड देणं, तशाही दिल्या, पण त्याने ओळखलं नाही.
त्यांनी काय म्हटलं की ह्याला शेपटाला बांधा, सगळं तूप बीप लावा आणि ह्याला पेटवून द्या शेपटाला. तिथंच मारुतीची एवढी ताकद होती की त्यांनी काही करू शकला असता, पण गुरु तत्व जागृत झालं. शिष्याला मारणं हे काम नसतं, शिष्याला योग्य मार्गस्थ करणं काम असतं. त्यांनी सांगितलं काय, सीतामाईला तू परत कर आणि रामाला शरण जा. अधिक एवढं सगळं उत्मात केल्यानंतर त्यांनी काय करायला काय पाहिजे होतं, ते जाळायला पाहिजे होतं, पण गुरुतत्व जागृत झालं. मग जिथं वात्सल्य करुणा असतं तिथं गुरुतत्व असतं. आणि अशा त्या गुरुतत्वामध्ये त्यांनी रावणाला संधी दिली की मी काय करू शकतो, एक आपण म्हणतो ना की मी काय करू शकतो त्याची एक तू झलक घे, म्हणून त्यांनी ते सगळ्या पेटवलं. ती लंका पेटवली, ती जळेन. आपण त्याला मारुती बुचकळ्यात पडला की अरे मी इथं पेटवतोय पण हे का होत नाहीये. मग त्याला तिथं दिसलं की शनीला उलट लटकवून ठेवलंय, पण शनीची दृष्टी पडली तरच ते सगळं जळणार. म्हणजे प्रारब्ध आणि कर्म ह्याचा जे आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये जो भाग असतो, जो नियंत्रण करतो, हे शनी महाराज करत असतात. आज विचार करा, रावणाचा मृत्यू त्याच्या 7.5 झालेला आहे. हे अभ्यासाने येतं, म्हणून प्रत्येक माणसाने घाबरायची काही कारण नाहीये. कारण कर्म काय आहे ना, हा सगळ्यात मोठा भाग असतो. आपलं कर्म उत्तम असेल ना तर आपण व्यवस्थित सगळ्यातनं पार पडतो. पण जो ह्याचा स्वामी आहे त्यालाच ह्याने उलट लटकवून ठेवलं, म्हणजे त्याची ताकद किती असेल याचा विचार करा रावणाची. असा तो शिवभक्त होता, शिवाला गुरु मानणारा होता आणि हा शिवा सुद्धा त्याला आपला उत्तम शिष्य मानणारा होता. पण हे सगळे मध्ये घोटाळे केल्यामुळे त्यांना अवतार घ्यायला लागला की नाही आता मलाच याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, हा चुकीचं करतोय. मग त्यांनी जसं सोडलं तसंच लंका काळी. रावण बघा किती हुशार होता. काय असतं, आपण प्रत्येक एखाद्या प्रसंगातनं ज्ञान प्राप्त करायचं असतं. तो सगळं पेटवतो. रावणाला कळतं हे काही जळणारच नाही, कारण मुळात ज्याची शक्ती आहे त्यालाच मी उलट टांगून ठेवलं, त्याची दृष्टी खालीच राहणार. पण जसं ते सगळं काळं पडतं तसं त्याला कळतं शनी महाराज सुटलेले दिसत आहेत. सेवकांना सांगतो जाऊन बघा, ते म्हणतात नाहीच आहे, गायब. आणि त्याला कळतं की शनी महाराज गायब आहेत. आता इथं हा मारुती म्हणजे थोडक्यात शिव, जे हे रावणाचे गुरु होते, एका क्षणामध्ये त्या रावणाचा नाश करू शकले असते. त्यांनी केला नाही, त्यांनी संधी दिली. गुरु हा संधी देतो, सुधारण्याची संधी देतो. जिथं जिथं गुरुतत्व आहे तिथं जे गुरु झालेले आहेत त्यांनी आपल्या शिष्यांना संधी दिल्या आहेत. पण हा पठ्ठ्यात आपल्या गुरु बसला असतानाच त्या कैलास पर्वत उचलायला निघाला आणि मग त्यांनी ते पायांनी नुसतं बोटाने दाबलं कैलास पर्वत, त्याचे बोटा अडकली. मग हे जे शिवतांडव स्तोत्र त्यांनी म्हटलं, जे आज आपण कित्येक महाराज, कालिदास महाराज म्हणतात, आज आपण शिकतो किंवा त्याचं पठण केलं जातं. मग ह्या पठण करताना आपण ह्या गोष्टीचा विचार करतो का की हे रावणाने रचलेलं आहे? नाही, हे एका शिष्याने रचलेले गुरुसाठी. तुमची भूमिका बदलते. हे शिष्यांनी रचलेले गुरुसाठी ओळख झाली, अरे मी चुकलो. मी अशा शिवतांडव स्तोत्राची शिवाची केलेली स्तुती जी आहे ते त्याला कळलं आणि त्या भूमिकेतनं जेव्हा बाजूला झाला, पर्वत मूळ पदावर जागेवरती. म्हणून मग या सर्व गोष्टी घडल्या. म्हणून आपण जेव्हा एखादी गोष्ट बघत असतो, गुरु आणि शिष्य हे नातं जेव्हा बघत असतो, तेव्हा या अनुषंगाने ह्या दृष्टिकोनातनं गुरुतत्व आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणून एक वेगळी तऱ्हेची गुरुपौर्णिमा आपण ह्या अभ्यासाने, आणि ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांची गुरुपौर्णिमा आपण सगळ्यांनी अनुभवावी किंवा त्याचं वाचन करावं. आळंदीला गेल्यावर बाहेर पुस्तकं मिळतात, तिथं त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं हे मिळेल, पण ते उत्तम आहे. अशा तऱ्हेने आपल्याला कळलं पाहिजे की आपण गुरुला समर्पित भाव कसा हवा,
आणि गुरु सुद्धा आपल्या शिष्याला, मग तो चोर असो नाही तर उत्तम प्रकारे अगदी कैवल्याचा पुतळा असो, दोघांना न्याय सारखं देतो. त्याचं कामच एकच असतं की सगळ्यांना उत्तम मार्गस्थ नेऊन ठेवावं. की जसं म्हणतात की अंधारातनं उजेडाकडे नेणारा, म्हणजे अंधार कुठं आहे तर वागण्यात आहे आणि उजेड कुठं आहे तर आचरणात आहे. म्हणून आपलं मनुष्य जेव्हा आचरण बदलतो आणि एका उत्तम मार्गाला लागतो, तेव्हा समजायचं की आपल्याला खरी गुरुप्राप्ती होत चाललेली आहे. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा